लागला. एक गीता प्लीज जरा कस्टमर्स बघ ना. श्रीचा फोन लागला. हा जानवी बोल ग. ती कुठे आहेस तू? कुठे आहे म्हणजे? नाही कामात आहेस का? हो अगं का? नाही फोन लागत नव्हता तुझा. हो का? एक 2 मिनिटं बोलू का? हो बोल ना. श्री काय चाललंय तुझं? कुठे काय? आज सकाळी तू जरा कोड्यातच टाकलंस सगळ्यांना. मी? हो. अचानक हे छोट्या आईंना विघ्नेश्वराच्या मंदिरात नेण्याचं काय ठरवलंस? तुला काय वाटतं? मला वाटतं मग सगळ्यांना घेऊन जायचंस ना. हरकत काय होती? नाही मला तसं नाही वाटलं. अरे पण छोट्या आईंची तब्येतही बरी नाहीये. बरं देवाला वगैरे नेणं हा तुझा स्वभाव नाहीये ना. सगळ्यांनाच कोड्यात टाकलेस तू. का असं झालंय का? श्री असं का बोलतोयस? जानवी प्लीज. ओके नाही विचारत मी काही. जानवी मी जे करतोय ते बरोबर करतोय असं मला वाटतंय. ओके माझ्यावर विश्वास ठेव. ओके श्री विश्वास आहेच. थँक्स. ऐक आपण मी घरी आलो ना की बोलूया. ओके ठेवू फोन. बाय बाय बाय. काय? चला इंदू वहिनी थांबा. हे कोणाच्या डोक्यात आलंय? सिनेमा बनवणाऱ्यांच्या. म्हणजे तसं असू शकतं ना आई. काय असू शकतं? हेच की श्रीला कोणीतरी म्हणजे आपल्या श्रीला कोणीतरी किडनॅप केलंय आणि त्याच्या जागी जो वावरतोय तो कोणतरी वेगळाच आहे. डुप्लिकेट. हो म्हणजे आई आत्ताच श्रीचं वागणं बोलणं जरा वेगळं नाही का वाटत आहे तुम्हाला? म्हणजे ज्या गोष्टी करणं तो कटाक्षाने टाळतो त्याच तो आपणहून का करतोय? हा आपणहून का करतोय? आणि नेमकी शरयू आता त्याच्या ताब्यात आहे. आई आपल्याला ना त्याच्यावर पाळत ठेवायला पाहिजे. त्याच्या रूमची झडती घेऊया आणि सोक्ष मोक्षच लावून टाकूया. शरयू आज रात्री आहे ना त्याच्या रूमची झडती घेण्यासाठी पायपावरनं खाली उतर. पुरे कमाल आहे तुमची. हो ना आई? इंदू काहीतरी काय विचार करताय? हा काय सिनेमा आहे? श्रीला वाटलं असेल हे शरयूसाठी योग्य आहे म्हणून ते त्यांनी केलं. श्रीला किडनॅप काय, तोतया श्री काय. डोक्याला काहीतरी उद्योग द्या म्हणजे असले फालतू विचार मनात येणार नाहीत. तुझा अभ्यास कुठपर्यंत आला इंदू? मी अभ्यासच करत होते तेवढ्याच सरू आली. मग परत अभ्यास कर. आणि असलं काहीतरी फालतू बोललात ना तर माझ्याशी गाठ हे लक्षात ठेवा. सॉरी आई. सॉरी आई. तुम्हाला डिस्टर्ब केलं. डिस्टर्बिंगच आहे तुमचं वागणं. चला जा आता. पण ते भेळवाल्याच्या कागदावर. इंदू ह्या पुढे भेळ खायला जाणं बंद. घरी करा. घरी करा. जा. म्हटलं होतं तुम्हाला. बघितलं ना मग पुन्हा तो सगळा मैदा एकजीव केला, त्याचं मिश्रण तयार केलं आणि मग पुन्हा कुकीज तयार केल्या. छान झाल्यात पण नेहमीप्रमाणे. नेहमीपेक्षा छान. हो नेहमीपेक्षा छान झालं. बस हे मग श्रीला आवडतील ना? आवडतील म्हणजे नक्की आवडतील. आणि तुम्हाला सांगू
तसा पक्का गोड खाऊ आहे तो. मग त्याच्या चहात साखर 1 चमचा ना? किती वेळा विचारणार आहात? हो. नाही 1च चमचा टाकली मी ऑलरेडी. पण काय आहे, त्याला असं नको वाटायला एवढं. नाही वाटणार. आणि श्रीला तर असं वाटणं शक्यच नाही. तुम्हाला गंमत सांगू, एकदा ना, म्हणजे इतक्या वर्षात एकदा श्रीने चक्क चहा केला होता. बापरे, ती भयंकर झाला होता तो चहा. आम्हाला सगळ्यांना आग्रहाने प्यायला लावला. आम्ही आपलं त्याच्या प्रेमाखातर बरा आहे, चांगला आहे असं म्हणालो. शेवटी आईंनी घेतला चहा. श्रीने आईनं विचारलं कसा झालाय. आईंचा स्वभाव माहितीये ना, सडे तोड. आईने खरं काय ते सांगून टाकलं. बिचारा एवढूसा चेहरा करून बसला होता. नंतर आम्ही खूप हसलो मग सगळ्या. मजा असते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. तुम्ही सगळे खूप मजा करत असाल नाही? हो, म्हणजे तशा आम्ही सगळ्या बायका असतो घरी दिवसभर, पण तरी श्री आला ना की जास्त मजा येते. आणि आता तर काय, जान्हवी पण आली आहे. हा आला कसा नाही अजून? चहा थंड होतोय त्याचा. अगं मी परत गरम करीन ना, नाहीतर पुन्हा करीन चहा. हो, पण तरी फार उशीर झाला नाही त्याला. चला, मीटिंग आहे म्हणाला ना तो. कामाचा माणूस आहे, येईल. आणि तुला घेतल्याशिवाय जाणार नाही तो. आत येऊ का? श्री, अरे ये ना, ये. बस ना. नाही मी ठीक आहे. अहो, चहा गरम करू ना? गरम करू? विचारताय काय? करा पटकन. 1 चमचा चहा टाक. नाही मला नकोय चहा. श्री, ऐक ना. अरे ह्यांनी केलाय तुझ्यासाठी. आई, आपल्याला उशीर होतोय, निघायला हवा आता. मला नकोय चहा. मग कुकीज आवडतात ना? एक घे ना. एक नकोय. तुझ्याच नाही नकोय मला. तुझ्याच नकोय. छोटी आई, निघायला हवा आता. मी बाहेर वाट बघतोय तुझी. ये. आले. नीट घ्या, काळजी घ्या. तू घे काळजी. ती नव्हती ना आली इथे. शरद, सांगा ना, तिला नव्हतं ना जवळ केलं तुम्ही. तू बाहेर उभा असेल त्याला तात्काळ उभं करू नकोस. तू जा. सांगा ना, फक्त एकदा सांगा ना. निघ तू. काळजी घे. छोटी आई, काय रे, काय झालं? तुला नक्की सगळं लक्षात आहे ना? काय? हेच, हे कोणाकडेही बोलायचं नाही, अगदी जान्हवीलाही सांगायचं नाही. ते लक्षात आहे माझ्या. तू काळजीच करू नकोस. हे मी काही झालं तरी विसरणार नाही. ग्रेट. श्री, मला ना खरंच खूप बरं वाटतंय.
तुझ्याकडे बघून कळतंय ते. तू तू खूप मोठं काम केलंय श्री. हो, खरंच खूप मोठं काम झालंय. छोटी आहे, तू 2 मिनिटं गाडीत बस, मी पटकन जाऊन येतो. काय झालं रे? अगं काय नाही, एक गोष्ट राहिली आहे, मी पटकन ती करून येतो. तू तू बस ना गाडीत. नाही मग राहू दे, तू जा, मी थांबते इथे. छोटी आई, अगं वारं लागेल. ते नाही लागणार, उलट आतमध्येच जरा गुदमरायला होईल. तू जा ना, मी थांबते. बर, आलो. श्री, आत येऊ? हो हो, ये ना. ये ना. काही राहिलं का? नाही, वस्तू नाही, मग व्यवहार राहिलाय. कसला? कसला? तुम्ही विसरलात का? नाही म्हणजे मला असं वाटत होतं की तुम्ही व्यवहार नक्की विसरणार नाही. नाही, व्यवहार माझ्या लक्षात नाही राहत, आणि जिथे नाती येतात तिथे तर नाहीच. एनिवे, आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे मी तुमचा मोबदला द्यायला आला. हो, अच्छा अच्छा. आपलं ठरलं नव्हतं, तू म्हणाला होतास. करेक्ट, तेच करतोय मी. तुम्ही माझ्या आईला भेटलात त्यामुळे तिला खूप बरं वाटलं. तिची तब्येत सुधारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आता. म्हणजे खरं तर ही गोष्ट पैशात मोजताच येणार नाही, पण तरीही आपल्या ठरल्यानुसार अच्छा, ब्लँक चेक आहे. तुम्हाला हवी तेवढी अमाऊंट लिहून घ्यायच्या. शरयूच्या तब्येतीची किंमत घेऊ? गरज नाही मला. मला आहे. थँक्यू सो मच. नाही, त्याचं काय ना, कुठलीही गोष्ट फुकट घेऊ नये, अगदी मदत सुद्धा. आणि आपण केलेल्या मदतीचं मोल लावायचं नसतं, अशी माझ्या आईची शिकवण आहे. मदत ही कायम अमूल्य असायला हवी, नाही का श्री? माझ्या आईला बरं वाटलं, माझ्या आईला मदत केलीत म्हणून थँक्स. हे सगळं तू जिच्याबद्दल बोलतोयस ना, ती आधी माझी बायको आहे रे बाळा, विसरू नकोस.
गीता बँकेत होत शांत हो, इथे रडू नकोस बघू. मला ना पळून जावं असं वाटतंय कुठेतरी. हे सगळे विचार असे डोक्यात येणार नाही ना, त्या ठिकाणी पळून जावं असं वाटतंय. ठीक आहे, पाणी पी थोडस. फोन उचलून बोलत का नाही घडाघडा? नक्की काय झालंय, प्रॉब्लेम काय आहे ते स्पष्टपणे कळेल ना मला. हो गीता, शांत हो बघू तू आता. हे बघ, त्याने तुझा मिस कॉल पाहिला नसेल. मिस कॉल पाहिला की करेल तुला स्वतःहून फोन. 25 वेळा कॉल केलाय मी आतापर्यंत. एकदाही पाहिला नसेल त्यानं. अरे कामात आहे तर फोन करून सांग ना, मी कामात आहे. एवढा का त्रास होतोय त्याला? आपण नाही का करत तसं? आणि काम काय फक्त त्यालाच असतं का? काहीतरी वेगळं कारण असेल अगं. काही वेगळं कारण नाहीये. त्याला माझ्याशी बोलायचं नाहीये, हेच कारण. अचानक आम्ही कम्पॅटेबल नाहीये असं वाटायला लागलंय त्याला. गीता, हे बघ, मी याआधी तुला सांगितलं, आता पुन्हा सांगते. निष्कर्ष काढून मोकळी होऊ नकोस. अगं, न बोलण्याची खूप कारणं असू शकतात. कधीतरी एखाद्याचा स्वभाव असतो, आतल्या मनातल्या गोष्टी अशा पटकन नाही शेअर करतायत. इट्स ओके. अगं पण पूर्वी बोलायचा ना तो. आता काय झालं? मला सांग, हे असं काय झालंय काय झालंय असं सारखं विचारतेस का तू त्याला? म्हणजे कधी कधी आपल्या प्रश्नांनी ना इरिटेट होऊ शकतो समोरचा माणूस. नाही ग, इतक्या मोकळेपणाने आम्ही आजकाल बोलतच नाही एकमेकांशी. माझं बोलणं त्याच्या कानावर पडतच नाही असं वाटतं मला कधी कधी. त्याला माझा कंटाळा आला असेल असं वाटतं मला. आणि मलाही. मी आलेच. हे म्हणजे काही काम होतं का? नाही म्हणजे खरं तर मी तुलाच भेटायला आलो होतो. मला इथे बोलणं जरा अवघड होतं. हो, मला कळायला हवं होतं. मी खरं तर फोन करून यायला हवं होतं. आय एम सॉरी. नाही, इट्स ओके. मला बोलायचंय म्हणजे मला सांगायचंय तुला. आज श्री आला होता. काय? हो, शरयूला घेऊन. बेटर आय वुड सजेस्ट वी शुड नॉट गो अहेड. थँक्यू सर. आय एम सो सॉरी, पण मला तुम्हाला कुठल्याही आशेवर ठेवायचं नाही. नाही सर, तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगितलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. पण सर, मी वाट बघेन. जर तुमच्याच कंपनीत एखादं माझ्या लायक काम असेल तर मला जरूर कळवा सर. नक्की. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. हॅलो. हा, आणखीन किती माणसं आहे का? एनिवे, हा ठीक आहे. एक चहा पाठवून द्या ना. हो, बोलून बोलून घसा दुखायला लागलाय. हा, हो पाठवा. थँक्यू. मैं कम इन सर. कम इन. अरे मनीष, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू कसं काय इथे? इंटरव्ह्यू द्यायला आलो. तू 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 बस 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 बस. चहा घेणार आहेस? नाही, नको नको. अरे घे ना, मी आत्ताच माझा सांगितलाय. थांब सांगतो. हॅलो. हा, आणखीन एक चहा पाठवून दे. हो, 2 पाठव.
हां या थँक्यू. मनीष सगळं ठीक आहे ना? हा म्हणजे सगळं ठीकच म्हणावं लागेल श्री सर. म्हणाला की माझ्या आईला मदत केली म्हणून थँक्स. मी म्हटलं वेड्या काय बोलतोयस तू? अरे आधी ती माझी बायको आहे. पण तुम्ही हे सगळं खरं सांगताय का? म्हणजे खरंच खरंच श्री आला होता शराला घेऊन सकाळी. मी खोटं नाही बोलत. नाही नाही तसं नाही, पण विश्वास बसणं कठीण जात आहे ना. हा माझंही तसंच झालं अगं. म्हणजे अचानक दरवाजात शरा आणि श्री दोघही उभे. माझा विश्वासच बसेना. मी पाहतच राहिलो. पण त्याच्या डोळ्यात दिसतात ते प्रेम, ती माया दिसते त्याच्या डोळ्यात. म्हणजे शराने सांगितलं मला खूप वेळा, पण आज मी प्रत्यक्ष पाहिलं माझ्या डोळ्यांनी. त्यांचं ना त्यांचं एक दोघांचंच एक जग आहे. श्री आणि त्याची छोटी आई.